राणी उशीर होतोय, बस लवकर. काय नाही हो, दारामध्ये बस. अरे चल चल. काय झालं? अरे इकडे या. हे बघा, तुमच्या भावाला खूप चांगला आहे, त्यामुळे त्याचं तुझ्यातलं रक्त तुला जपेल आणि तुला समर्थ करेल. तुझ्यावर आलेल्या माझ्या भावाची मी. अरे बघा, कोणतरी इथे लढत आहे. चल आपण जाऊन बोलू. काय झालं? तुम्ही खाली लढत आहात? तिथे जाऊन आपण तुमच्या भावाच्या प्राण्यांसाठी रक्ताची विनवणी करू. हो, चला जाऊया. रक्त हे शरीराचे अविभाज्य घटक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विजय असलाच पाहिजे, कारण त्यांनी आपल्याला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा यांची शिकवण दिली. त्याचबरोबर त्यांनी माणुसकी सुद्धा शिकवली आपल्याला. ब्लड ग्रुपच्या व्यक्ती मला ब्लड डोनेट करू शकतो, कारण माझा ब्लड ग्रुप हा युनिव्हर्सल रेसिपियंट आहे. हो, असंच असतं. आता तुम्ही या ताईचंच बघा बरं, यांच्या भावाचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे. त्यांचा भाऊ फक्त ओ निगेटिव्ह वाल्याकडूनच ब्लड घेऊ शकतो, पण तो कुठल्याही ब्लड ग्रुपच्या व्यक्तीला आपला ब्लड डोनेट करू शकतो, कारण त्याला युनिव्हर्सल डोनर असे म्हणतात. मग रक्त दिल्यानंतर शरीरातलं रक्त वाचलेली आहे. या ताईला बोलत की माझ्या भावाचा जीव वाचवला, त्यामुळे मला हे समजलं की या समाजामध्ये थोडीशी तरी माणुसकी उरलेली आहे. आणि हा समाज माणूसच माणसावर विश्वास ठेवतो, आणि जर तो माणूसच माणसावर विश्वास ठेवणार नाही तर तो अपेक्षा कोणाकडून करणार? दान करणे ही गौतम बुद्धांची शिकवण आहे. आपण सर्वांना माहिती आहे की दान केल्यामुळे आपण कुणाची मदत करू शकतो, आणि जर आपला रक्तदान केल्यामुळे कुणाचे प्राण वाचत असतील तर यापेक्षा दान मोठा असू शकत नाही. त्यामुळे सर्वांनी रक्तदान करावे.